उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट तिकडे जाऊयात। जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे। खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठेही गेलात तरी अंबे मातेची जो फोटो आहे, जो मुखवटा आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो। तो या आपल्या टेंबी नाक्याच्या दिघे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे, तोच आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो। आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या अंबे मातेचं जे महात्म्य आहे, जी काही सर्वदूर पसरलेली कीर्ती आहे, ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये भर पडत असते। आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याचं एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतं आहे। तामिळनाडूमधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे। त्यांनी स्पष्टीकरण दिलंय ना, म्हणजे एखाद्या माणसाला, परंतु झालेला प्रकार जो आहे अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे। कारण अशा प्रकारे माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकणे हे दुर्दैवी प्रकार आहे। त्याला कुणी पाठीशी घालता कामा नये, त्याच्यावर कठोर कारवाई तर होईलच, परंतु यामध्ये राजकारण करण्याची जी काही तयारी काही लोकांची होती ती त्याचं नाव आहे पावसकर, त्याच्या स्पष्टीकरणामुळे हाणून पाडलेली आहे। तो तिकडे होता ना, तो तिकडेच होता। हां, कोणी तुम्ही दिले ना उत्तर? दिले सगळे उत्तर दिले। मुंबईच्या इमारती बाबतीत विचारणा केलेली आहे, तुमच्या बाबतीत सांगितलेलं काय नाही? यामध्ये आमचा जो कायदेशीर विभाग जो आहे नगरविकासचा, विधी व न्याय विभाग, तो त्या बाबतीमध्ये त्याचं स्पष्टीकरण पुढच्या तारखेला देईल। अलिशान गाड्या घेण्यासाठी आता येणार आहे, कलेक्टरला 12 लाखापर्यंत, जिल्हाधिकारी 12 लाखापर्यंत अशा प्रकारच्या गाड्या घ्याव्यात असे आदेश बैठकीत देण्यात। काय नेमके आदेश काय जिल्हाधिकाऱ्यांना 12 लाखापर्यंतच्या गाड्या ज्या आहेत त्या देण्याचे ठीक आहे। त्याचे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निधी वाढवलं, कारण सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या आतमध्ये निवडणुका घ्यायला सांगितले। तर ठाकरे गटाचे असे नेते म्हणतात की मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे गटाचाच महापौर बसेल। कोणाचा महापौर बसेल? त्यांच्याबरोबर दुसरं कोणीच नाही वाटतं। त्यांची महाविकास आघाडी सगळी तुटलेली आहे वाटतं। महाविकास आघाडी आता जे काही सुरू आहे तेही तुटले वाटतं, ते एकटेच आहेत। मी आपल्याला एवढंच सांगतो, मी अतिशयोक्ती करणार नाही, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांची जागा BSTतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे। मी आपल्याला खात्रीशीर सांगतो आणि पूर्णपणे विश्वासाने सांगतो की मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये मुंबई शहरासाठी घेतलेले निर्णय, मग ते रस्ते असेल, STP असतील, वैद्यकीय सुविधा असतील, फ्लायओव्हर असतील, स्वच्छता असेल, मेट्रो असेल, कारशेडचा विषय असेल, हे सगळे विषय
आम्ही मार्गी लावलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईतून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही क्लस्टरचं धोरण राबवतो आहे. आणि त्यामध्ये आमच्या ज्या काही आमची प्राधिकरणं आहेत, म्हणजे म्हाडा, SRA ते आहेतच, पण त्याच्याबरोबर MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, BMC या सगळ्यांना घेऊन हे रखडलेले प्रकल्प कुणामुळे रखडले होते हे मुंबईकरांना माहीत आहे. आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून या पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर, विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबईमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिका